नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. आजच्या भागाची सुरुवात करूयात दिल्लीतील घडामोडींनी, ज्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहे. लोकसभेच्या निकालानंतर सगळ्यात जास्त फटका बसलेल्या भाजपनं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राज्यनिहाय बैठकांचं आयोजन केलंय. त्यासोबतच आपण आज राज्यातल्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. मात्र सुरुवात करूया दिल्लीत पार पडलेल्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीनं. लोकसभेच्या निकालाची समीक्षा आणि विधानसभेची रणनीती आखण्यासाठी दिल्लीत भाजपची बैठक पार पडली. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार पोहोचले. याच बैठकीत गृहमंत्री अमित शहांसह भाजप अध्यक्ष JP नड्डाही उपस्थित होते. पण या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मात्र हजर नव्हते. तुम्हाला माहिती असेल की आजच्या बैठकीआधीच भाजपनं महाराष्ट्र प्रभारी बदलले. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची महाराष्ट्र प्रभारी म्हणून तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या आधी दिनेश शर्मांकडे महाराष्ट्राचं प्रभारी पद होतं. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव यांच्याकडे जबाबदारी होती. तेव्हा राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. यावेळीही यादव यांच्याकडेच राज्याची पुन्हा जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यांच्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची जबाबदारी असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच प्रभारी बदलानंतर महाराष्ट्र भाजपमध्येही काही बदलाच्या चर्चा सुरू झाल्यात. त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, विधानसभेसाठी राज्य भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. असं झाल्यास भाजपला फायदा होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. जनता पार्टीमधून बाहेर पडत 1980 साली भारतीय जनता पक्ष अस्तित्वात आला. 1980 साली भाजपनं पहिल्यांदा महाराष्ट्रात विधानसभा लढवली. तेव्हा काँग्रेस पक्षात फूट पडणं सुरू झालं होतं. त्या साली इंदिरा काँग्रेस आणि काँग्रेस यू अशी मुख्य लढत झाली होती. या यू काँग्रेसचे नेते होते शरद पवार. त्या साली म्हणजे 1980 साली भाजपनं 14 जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासून भाजपचा आलेख चढाच राहिला आहे. गेल्या 2 निवडणुकीत तर भाजपनं 100 पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. 1980 ते 2019 महाराष्ट्र विधानसभेत भाजपची कामगिरी कशी राहिली त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 1980 साली भाजपनं 14 जागा जिंकल्या. 1985 साली 16. 1990 साली शिवसेनेसोबत युती केल्यानंतर जिंकल्या 42 जागा. 1995 साली 65 जागा जिंकत शिवसेनेसोबत राज्यात सरकार बनवलं. 1999 साली 56, 2004 साली 54, 2009 साली 46, 2014 साली 122 आणि 2019 साली 105 जागा भाजप जिंकल्या होत्या. या विधानसभेत भाजप समोर मोठं आव्हान असेल. ही आकडेवारी पाहिल्यानंतर लक्षात येईल की अवघ्या काही महिन्यांवर आलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपसाठी किती महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे भाजपनं लोकसभेच्या निकालानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच विधानसभेची तयारी सुरू केली आहे. ज्या कोणत्या गोष्टींचा अभाव लोकसभेत होता तोच दूर करण्यासाठी थेट दिल्लीतून हालचालींना वेग आलाय. पुढील 3 ते 4 महिन्यात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यात महाराष्ट्र सर्वात मोठं राज्य आहे. म्हणूनही भाजपच्या दृष्टीनं
ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठीच दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू आहे. त्याच बैठकीत महायुतीतल्या मित्र पक्षांसोबतच्या समन्वयावरही चर्चा होणार आहे. त्या संदर्भात माहिती दिली आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी. ती बघूयात. आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेला काही फारसा कालावधी नाही आहे. साधारणतः सप्टेंबरमध्ये निवडणुका जाहीर होऊन ऑक्टोबरमध्ये या आपल्या निवडणुका होतील असा एक अंदाज आहे. आणि त्या दृष्टीनं सगळेच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. आणि त्या पद्धतीप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं सुद्धा आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे, रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे. आणि कदाचित या निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा श्रेष्ठी आम्हाला मार्गदर्शन करतील. दिल्लीत जिथं एकट्या भाजपकडून बैठकांचं सत्र सुरू झालंय, तर मुंबईतही बैठकांचा धडाका सुरू होता. काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर अतिशय महत्त्वाच्या बैठका झाल्यात. लोकसभेनंतर राज्यात आता वेगानं विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. लोकसभेतल्या दमदार कामगिरीनंतर आत्मविश्वास उंचावलेल्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांकडून दावे, जागांची चाचपणी, अहवालांना सुरुवात झाली आहे. तर राज्यात फटका बसलेल्या महायुतीतही हालचालींना वेग आलाय. दिल्लीतल्या भाजपच्या बैठकीआधी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचं केंद्र ठरलं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा. सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड 1.5 तास चर्चा झाली. अजित पवार निघून गेल्यानंतरही फडणवीसांची रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री शिंदेंशी खलबत सुरू होती. या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली याबाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. पण लोकसभेतली महायुतीची एकूणच सुमार कामगिरी लक्षात घेता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वर्षा बंगल्यावरील बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. रात्रीच्या या बैठकीबाबत जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा एकनाथ शिंदेंनी प्रश्नाला उत्तर देणं टाळलं. आणि आता अत्यंत महत्त्वाची बातमी ती आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या एका वक्तव्याची. जिथं काल रात्री वर्षा बंगल्यावर 1-to-1 बैठका झाल्या, तिथं सुनील तटकरेंनी महायुतीला तडा जाईल की काय इतकं मोठं वक्तव्य केलंय. आज अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणालेत की महायुती म्हणून आम्हाला सेटबॅक बसला हे नाकारून चालणार नाही आणि येत्या काळात महायुतीतील समन्वय आणखी घट्ट करण्याचे उद्दिष्ट आमच्या समोर असणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे नेमके काय म्हणालेत ते पाहूयात. एखादी निवडणूक एक वेगळं परिमाण घेऊन येते. यावेळची लोकसभेची निवडणूक ही अनेक कारणांनी अशा पैचे निकाल आले की ज्याच्यातून महायुती म्हणून आम्हाला थोडासा सेटबॅक बसला. ही वस्तुस्थिती काय मी नाकारत नाही. संविधान बदल, आरक्षण, अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेलं एक वेगळं वातावरण, स्थानिक प्रश्न, सहानुभूती असे वेगवेगळे घटक त्या ठिकाणी निर्माण होत गेले. युतीमध्ये सुद्धा उमेदवार घोषित करायला आमच्याकडनं झालेला विलंब हे सुद्धा त्याच्यातलं एक कारण आहे. आम्हाला सर्वांनाच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. अशा वेळेला महायुती म्हणूनच आम्ही सामोरं जाणार आहोत. याच पत्रकार परिषदेत सुनील तटकरेंनी छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चावरही भाष्य केलं. मात्र या चर्चांचा फायदा विरोधकांकडून घेतला जातोय का असा सवाल उपस्थित होतोय. कारण आज भुजबळांना गोंजारण्याचा प्रयत्न दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भुजबळ शिवसेनेत राहिले असते तर मुख्यमंत्री पदाचा टिळा लावूनच बाहेर पडले असते असं वक्तव्य राऊत यांनी केलंय. हा भुजबळांना गोंजारण्याचा प्रयत्न आहे की भुजबळांना आमंत्रण आहे की बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न आहे याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
नेमकं काय म्हणाले आहेत संजय राऊत पाहूयात. मराठी प्रश्न आहे की भुजबळांची अस्वस्थता गेल्या काही दिवसांपासून जी प्रकर्षाने व्यक्त होते. ज्यांनी शिवसेना सोडली आहे, ज्यांनी मग त्यांना 40 वर्ष होऊ द्या, 50 वर्ष होऊ द्या, ते राजकारणामध्ये त्यांच्या राजकीय आयुष्यात कधी स्वस्थ आणि शांत झालेले नाही. आता भुजबळ पाहताय, बघा ना तुम्ही, आता शिवसेनेमध्ये असते तेवढ्याला मुख्यमंत्री पदाच्या टिळा लागून बाहेर पडले असते केव्हा तरी. अशा अनेक आहेत, नारायण राणे असते, एकनाथ शिंदे, हे सगळे अस्वस्थ आत्मे आहेत. शिवसेनेतून बाहेर गेलेला माणूस कधीही शांतपणे जगूच शकत नाही, तो कायम अस्वस्थ असतो. हे अस्वस्थ आत्मे म्हणून, भटकते आत्मे म्हणून, लटकते आत्मे म्हणून फिरत असतात. आणि आता वळूया आजच्या भागात आम्ही विचारलेल्या भारतीय जनता पक्षासंदर्भात घडामोडींच्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न सांगते, विधानसभेसाठी राज्य भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता, असं झाल्यास भाजपला फायदा होईल असं वाटतं का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूयात. एक्सवरून तानाजी थोरात, राज्यातील जनतेचा, शेतकरी, कामगार, शेतमजूर, तरुणांचा भाजपवरील विश्वास उडाला आहे. आश्वासनं भाजप भरपूर देतात पण पूर्ण करत नाही. एक्सवरूनच विश्वजित सिंग, भाजप नेते नागरिकांना वेळ देत नाही, पक्ष संघटनेत बदल करून त्यांनी नागरिकांच्या कामाला प्राधान्य द्यायला हवं. युट्यूबवरून श्री पाटील, भाजपनं काहीही केलं तरी विधानसभेत त्याचा फायदा कमी होण्याची शक्यता आहे. युट्यूबवरून दत्ता सोनावणे पाटील, नितीन गडकरींना राज्यात आणलं तर भाजपला 100% फायदा होईल. फेसबुकवरून सचिन देशमुख, अजिबात फायदा होणार नाही. जोपर्यंत गडकरींसारखा उमदा माणूस विधानसभेला येत नाही तोपर्यंत परिस्थितीत सुधारणा होणार नाही. इंस्टाग्रामवरून डिंक गुंठेवार, अजिबात नाही. या पुरोगामी महाराष्ट्रात जे घाणेरडे राजकारण झाले त्यामुळे जनतेत रोष आहे. दिल्लीत भाजपची बैठक, राज्यात महायुतीमध्ये सुरू असलेल्या बैठका, आगामी निवडणुकीची तयारी, या सर्व विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत भाजप खासदार अनिल बोंडे. जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. अनिलजी, एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे. दिल्लीमध्ये आज अत्यंत महत्त्वाची अशी बैठक सुरू आहे. काही संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत असं कळतंय, काय म्हणाल? सरिताजी नमस्कार. खूप दिवसानंतर भेटतोय आणि दिल्लीमध्ये निश्चितच आज सर्व नेत्यांना बोलावलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये निरंतर बदलही होत असतात. संघटनात्मक चर्चाही केल्या जाते, आत्मविश्लेषण केलं जातं आणि त्यामधून चांगलं मंथनामधून जे निघेल त्यावर अंमलबजावणी केली जाते. आणि आता आपण पाहिलं काही दिवसाच्या अगोदरच ज्यांनी मध्य प्रदेशमध्ये संपूर्णतः विजय प्राप्त करून दिला असे भूपेंद्रजी यादव, ते मध्य प्रदेशचे प्रभारी होते, केंद्रीय मंत्री. त्याचप्रमाणे सहप्रभारी तिथे पण अश्विनीजी वैष्णव होते, ते आता महाराष्ट्रामध्ये प्रभारी आणि सहप्रभारी दिलेले आहे. त्यासोबतच काही दिवसाच्या अगोदर मुंबईला सर्व जिल्हाध्यक्षांची किंवा प्रदेश कार्यकारिणी सदस्याची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले त्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आला. आणि त्यासोबतच तेव्हाच ठरवण्यात आलं की प्रत्येक लोकसभेमध्ये ती जिंकलेली असो किंवा हारलेली असो, पण तिथे काय झालं आणि त्यामध्ये अनेक बिंदू देण्यात आले की त्या बिंदूच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांपर्यंत गेलं पाहिजे. आपलं जर कुठे लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आपण कमी पडलो का, आपल्यामधला समन्वय कमी होता का, या सगळ्या गोष्टीचं पुन्हा एक वेळा विश्लेषण केलं पाहिजे. आणि विश्लेषण केल्यानंतर निश्चितच आपण महाराष्ट्रामध्ये विनम्रपणे निकाल स्वीकारलेला आहे आणि त्यामध्ये आपल्यामध्ये बदल करून आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आणि लोकांपर्यंत जे शासन करतायत ते पोहोचून
हा विजय पदरात पाडून घ्यायचा आहे आणि जास्त दिवस नाही, 3-4 महिनेच आहे. पण दुसरा परिणाम काय झाला की आताच तुम्ही पाहिलं असेल की काँग्रेसमधल्या लोकांना तर आता वाटायला लागलं की सगळं आभाळाला आपले हात टेकले. म्हणजे आज अकोल्यामध्ये नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी स्वतःचे पाय धुवून घेतले कार्यकर्त्यांकडून. म्हणजे किती त्यांच्या डोक्यामध्ये मस्ती घुसली की सरंजामशाहीचं म्हणजे त्यांचं एक प्रकरणच आहे की ते वरच्या नेत्याची चमचेगिरी करतात आणि कार्यकर्त्याला खालच्या नेत्याची चमचेगिरी करायला लावतात. आणि अशी जी आहे थोडंसं यश जरी मिळालं तरी लोक आपले गुलाम आहे अशी समजण्याची प्रवृत्ती काँग्रेसनं आपले दात दाखवायला सुरुवात केली. आणि एवढंच नाही तर या काही ठिकाणी जो पराभव झाला, आता अमरावतीला आम्ही पाहिलं 20,000 पराभव झाला, परंतु अमरावतीमध्ये जो जल्लोष झाला त्या जल्लोषामध्ये अतिशय बिभत्स प्रकारे नारेबाजी करण्यात आली, बिभत्स प्रकारे हावभाव करण्यात आले. तर लोकांना कळून आलं की थोडासा जरी म्हणजे या काँग्रेसला एखादा विजय दिला तर किती ते डोक्यावर बसतात. आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं आहे की पूर्ण संघटनात्मक बांधणी जी मजबूत आहे त्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत पुन्हा पोहोचायचं. ही जी संघटनात्मक बांधणी बद्दल आपण बोलत आहात ती बांधणी कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी करावी असं आपल्याला वाटतं का? कारण त्यांनी तरी असंच काहीतरी एक ऑफर केली आहे की उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन संघटनेत त्यांना काम करायचंय. देवेंद्रजींनी अतिशय प्रामाणिकपणे ते सांगितलं, परंतु आम्ही सगळ्यांनी सांगितलं की राज्य सरकारमध्ये देवेंद्रजी गृहमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून असलेच पाहिजे. आणि त्यासोबतच पक्षासाठी सुद्धा म्हणजे प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांना सांगितलं की पक्षासाठी कार्यकर्त्यांसाठी जिथे जिथे तुमचा प्रवास असेल त्या ठिकाणी थोडा वेळ कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी निश्चित द्यावा. आणि त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते संपूर्णतः संघटनेला मिळतच असतं आणि ते या 4 महिन्यात थोडा जास्त वेळ त्यामध्ये ते संघटनेला निश्चितपणे देतील. आणि त्या मार्गदर्शनावर प्रत्येक ठिकाणी समन्वय ठेवून महायुती जिंकेल हे आता पाहायचं आहे. खरं तर महायुती म्हणून फटका बसला असं सुनील तटकरे आज बोलले आहेत. आपल्याला असं वाटतं का की अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी ही शिवसेना आणि भाजपा बरोबर आली म्हणून कुठेतरी जास्त अडचण झाली? पराभवाला अनेक कारण असतात, परंतु आणि त्यामध्ये प्रत्येक जण निष्कर्ष काढेल की महायुती याच्यामुळे झाला परिणाम की त्यामुळे झाला. परंतु एक मात्र गोष्ट आहे की जो समन्वय थोडा कमी असेल तर तो समन्वय जास्त वाढवला तर या महायुतीचे परिणाम अतिशय चांगले लाभदायक होतील. आणि त्यामुळे गरज कशाची आहे की तिन्ही महायुतीच्या घटक पक्षामध्ये अधिक समन्वय वाढवण्याची गरज आहे. आणि बरेच वेळा अनेक दिवसपर्यंत दूर असल्यानंतर वरचे नेते जरी एकत्र झाले तरी खाली समन्वय होतो असं नाही. आणि तेवढा वेळ आता या निकालानंतर निश्चितपणे हा समन्वय वाढवण्यासाठी हा निश्चितपणे खर्च केला जाईल. आणि मला असं वाटतं की वरच्या नेत्यांचा अतिशय सुंदर समन्वय आहे आणि सरकारमध्ये सुद्धा चांगला समन्वय आहे आणि तोच समन्वय खाली पर्कोलेट झाला, पूर्णपणे यशस्वी झाला आणि तो आम्ही करू आणि त्या माध्यमातून महायुतीला संयुक्तपणे चांगले यश मिळेल. कालच रात्री जसं आपण म्हणतात तसं तिन्ही नेते मंडळी मग एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा हे वर्षा बंगल्यावर कालच भेटले आणि त्यांच्यातला एक चांगला समन्वय, एक चांगला समझोता दिसत आला आहे. मात्र जिल्ह्याच्या स्तरावर, तालुक्याच्या स्तरावर तो सगळ्यांमध्ये अशा पद्धतीचा समन्वय असावा आणि अमरावती हा आपल्यासाठी एक मोठा पराभव होता. हे टाळण्यासाठी जिल्हा स्तरावर काय पावलं उचलल्या जातात आहेत? नाही, आता जिल्हा स्तरावर प्रथमतः आम्ही 48 लोकसभा मतदारसंघामध्ये जातो आहोत. आम्ही कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेतोय आणि कुठे उणीवा आमच्या राहिल्या ते सुद्धा आम्ही शोधतोय. आणि त्यानंतर संयुक्तपणे राज्य पातळीवर त्याचा निश्चितपणे अभ्यास केला जाईल आणि ते थोड्या कमी दिवसात कधीपर्यंत संपायचंय? कधीपर्यंत हे संपायचंय?
साधारणतः 3, 4, 5 तारखेपर्यंत साधारणतः हे संपूर्णतः पूर्ण होईल. आता 23 तारखेपर्यंत आमच्या 48 लोकसभेमध्ये सर्व निरीक्षक जाणार आहेत. अच्छा. आणि ते निरीक्षक गेल्यानंतर तिथे मोदीजीच्या अभिनंदनाचा प्रस्ताव, कारण की खरं जर पाहिलं तर तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले. नक्कीच बोंडेजी आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. आणि नक्कीच भाजपासाठी हे यश सुद्धा महत्वाचं आहे की परत एकदा मोदीजी पंतप्रधान झाले. वेळेच्या अभावामुळे मला आपल्याला थांबवावं लागतंय. मी आपले धन्यवाद करते, आपण आलात. परत भेटूयात आपण 0 आवरमध्ये. परत एकदा धन्यवाद. भाजप संदर्भात आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आणि त्याआधी आजचा प्रश्न परत एकदा बघूया. विधानसभेसाठी राज्य भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता, असं झाल्यास भाजपला फायदा होईल असं वाटतं का? एकूण 16,000 मतं युट्यूबवर. 31% होय म्हटलं, एकूण 70% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. %57 होय म्हटले, 43% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. %23 होय म्हटले, 77% नाही. एक्सवर 34% होय म्हटलंय, 66% नाही. 1980 साली भारतीय जनता पक्ष अस्तित्वात आला आणि त्या साली पहिल्यांदा भाजपनं महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली. तेव्हा भाजपनं 14 जागा जिंकल्या होत्या, तर गेल्या विधानसभेत 105 जागा जिंकल्या होत्या. विविध नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हा पक्ष कष्ट नियोजनानं वाढवला आहे. महाराष्ट्र विधानसभेत 1990 साली काँग्रेसनं 141 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2014 पर्यंत म्हणजे तब्बल 24 वर्ष एकाही पक्षाला 100 तर दूरच, पण 85 जागांचा आकडा सुद्धा गाठता आला नव्हता. यावरून 2014 साली भाजपनं स्वबळावर 122 जागा जिंकणं हे किती मोठं यश होतं हे लक्षात येईल. त्यावेळी युतीतील सर्वात जुना मित्र शिवसेना पक्ष सुद्धा भाजप सोबत नव्हता हे विशेष. 2019 साली सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपला 100च्या वर जागा दिल्या होत्या. भाजप शिवसेना युतीला सत्तेतही बसवलं होतं. पुढे काय झालं हा ताजा इतिहास आहे. 2019 नंतर महाराष्ट्रातील राजकारणात आपल्या का चुका झाल्या? शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना हलक्यात घेणं भोवलं का? मराठा आरक्षणाचा विषय आणखी नीट हाताळता आला असता का? या लोकसभेत महाराष्ट्रात सुमार कामगिरी का झाली? 1980 ते 2019 सुरू असलेली पक्षाची घोडदौड पुढे कायम राहील का? त्यासाठी काय सुधारणा कराव्या लागतील? राज्य भाजपमध्ये भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे का? काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं आव्हान कसं पेलायचं? अशा विविध प्रश्नांची उत्तरं भाजपच्या दिल्ली बैठकीत शोधली जाणार आहेत. त्यात जे ठरेल त्यावर आगामी विधानसभेत भाजपची कामगिरी अवलंबून असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.